हे लोक म्हणतात सर जागेपणी होत नाही का? होते. तुम्हाला असं वाटेल संमोहनात असू दे का? बिलकुल संमोहनाची गरज नाही. एक बॉटल घे, तुझी स्टूल घे, स्टूल ठेव, बॉटल घे त्याच्यावर, एक घे स्टूलवर ठेव. हे सगळे लोक म्हणतात तू ही बॉटल नाही उचलली बाळा. माझा मुलगा 39 वर्षाचा आहे. पॉसिबल आहे? हे पुढे मागे सर काही खरी उभा घे 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 नाही इकडे उचलला स्टूलचं घे इकडे. आणि हे सगळे लोक तुला म्हणतात की बॉटल तुला उचलली नाही, भरलेली पण नाही, अर्धी आहे. हे पॉसिबल आहे? उचलू शकतो नक्की. आता डायरेक्ट शब्द तुम्हाला मी असं सांगतो या मुलांना डायरेक्ट सर 10 वर्ष डायरेक्ट सांगतो 2-3 सेकंदात होतो. मी एक धर दोन्ही हाताने 1 2 3 म्हटलं तुला ही बॉटल उचलता येणार नाही. 1 दोन्ही हाताची ताकद निघून गेली. 2 भरपूर वजन वाढलं की ताकद आली तर उचलता येणार नाही. आणि 3 चल लाव ताकद. मग 3 सेकंद पुरे झाले. आमचे इंजिनियर अभियंता साहेब लावलं ताकद नाही जमणार. आज उचल. सगळे लोक पुढची लाईन 1,000 रुपये देतात. चल 10,000 रुपये देतोय. नाही 20,000 असे पैसे द्यायला लागले तर पीठ मागायला लागेल मला. मी दिले असते. नाही म्हटलं तर होतं. चुकून सर लहान मुलांना निगेटिव्ह मुलं फार हुशार. तिलाच कळलं काय करायला पाहिजे, कसं फील करायला पाहिजे. पॉझिटिव्ह आहे ना. येस खूप स्मार्ट मुलगी आहे. सगळं जमतं म्हणायचं. ओके जमेल का? काय नाही जमलं. उचलत नाही. दिसत आहे. आता बन मला उचलता येत असं ना मला आता उचलता येईल. मीच आठवतो पेशंट आहे. चल इकडे बाळा तुम्ही दोघे या इकडे. काय नाव तुमचं? ईश्वर. तुझं? मी विद्यार्थी पाहत त्याच्या मी 1 2 3 म्हटलं की जो प्रश्न विचार त्या प्रश्नाचं उत्तर आठवणार नाही. हे टेस्टेड आहे. आपण तुम्ही म्हणा ज्ञानाच काय घेतले आपला टीव्ही लागूनच असते रोज मग रिमोटच चालू करतो. आमचा रे आपला जुळलेला आहे. ज्योती निर्मळ. ओके या बोटाकडे पहा. 1 2 3 म्हटल्यावर जे नाव विचारलं ते नाव आठवणार नाही. रेडी? 1 नाव विसरला, 2 नावच आठवत नाही ते, आणि 3 आईचं नाव विसरला. काय ना तुझ्या आईचं नाव काय? हे मुलं क्वालिफाईड आहे. हे पॉसिबल आहे. तर सांगतो मी जीव यासाठी तोडतो मित्रांनो. आमच्या मेंदूवर अनेक चुकीचे संस्कार केले गेले. ते सगळ्या धर्मांमध्ये सुद्धा केले. सगळ्या मित्रांनी केलेले आहेत. आपण आपल्या कुटुंबावर अनेकदा चुकीचं केलंय. हिच्यापेक्षा तो हुशार आहे तर ती संपण्याची शक्यता आहे. चुकून करू नका. आणि तुम्ही आपण म्हातारी लोक आणखी आगाऊ असतो कधी कधी. आमच्या काळात हे नव्हतं. ते सुनाना पोरांना त्यांच्या पुढे इन्सल्ट करू नका म्हणून म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. आगाऊपणा नाही करायचा. मस्त पॉझिटिव्ह गोड राहा. सगळे त्यांच्या मुलांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या. खात्री तर खात्री नाही. भीक मागतील काय घेणं देणं आहे. आपण आपलं काम केलं. 1 2 3 म्हटलं चुकीचं नाव आठवेल. 1 चुकीचं नाव आठवलं, 2 चुकीचं नाव आठवलं आणि 3 चुकीचं नाव आठवलं. काय नाही तुझ्या स्वाती. स्वाती. तुम्ही स्वाती लक्षात घ्या. श्वेता. श्वेता यांचं श्वेता यांचं स्वाती. आता तुम्हालाही माहिती नाही मलाही माहिती नाही. एक काम करा उद्याच्या क्लासमध्ये सूचना द्यायचं कसं तंत्र. तुम्ही आत्मसूचना दिल्या तर कसं करेक्ट आठवत आहे ते पहा. तुम्ही डोक्यावर हात ठेवा आणि मनात त्या मनात 3दा म्हणा मला माझ्या आईचं नाव आठवतं. ह्याच आत्मसूचना होईल. याला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आहे आणि 25 नोव्हेंबर 2003चा सेंट्रल गव्हर्नमेंटचा GR आहे. हिप्नोथेरपी आयुष डिपार्टमेंट आपल्याकडे त्यामध्ये मान्य आहे. योगा आहे, युनानी आहे, समूहमुख्य पण मान्य आहे. आमचे लोकच भेटत नाही. 3दा डोक्यावर हात ठेवा. काय नाव तुझ्या आईचं? रेखा. रेखा. हिने काय सांगितलं? स्वाती कोण ग? काकी. शिवाजी महाराजांचे संभाजी महाराज कोण होते हे आम्ही नव्हतो वेळेवर चुकीचं देते. बाबा नाही आई नाही ना आहे का? तरी जाऊन भांडण करू नका काही. काय सांगितलं? काय ना गंगा. गंगा. आणि हिने काय सांगितलं? श्वेता कोण? मुली. अरे बा कुणीकडल्या कुणीकडे लावतात हे लोक. मग आपल्या मुलांना सांगा माझी मुलगी करेक्ट लिहिते, वाचते तेव्हा नीट वाचते. हृदया की वस्ता नाही करत तर काय करेल? आपण सुद्धा काय केलं होतं आयुष्यभर तेच तर केलं. करू द्या. फक्त जेव्हा करते त्या मन लावून करते म्हणा. मुलं आपण 15 दिवसात पास झालेले लोक आहोत सगळे परीक्षेच्या काळात. बरोबर आहे. प्रॉपर गायडन्स असतं तर कुठे गेलो असतो. बरोबर आहे. आमच्या काळात नव्हतं. आपण आपल्या पुढच्या पिढीला तयार करायचं आहे.